नमस्कार मित्रांनो, चला बघूया आपण आजचा व्लॉग काय काय होणार आहे आजच्या व्लॉगमध्ये पहा आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण आहे पिंजऱ्याला आणि आज रील बनवायची वेळेला काहीतरी एखादा वेगळा प्रकारे काहीतरी बनवूया असं प्लॅनिंग होतं कालपासून. तर आपण म्हणण्यापेक्षा आपण ज्या वेळेला काही लोक जे ड्रिंक्स वगैरे करतात, मी ड्रिंक्स करत नाही म्हणून आपण नाही म्हणत आहे मी, पण ठीक आहे. आपण बसतो एकत्र, जेव्हा कोण ड्रिंक करतो त्यावेळेला आपण एकत्र बसतो, त्यावेळेला आपण चकणा वगैरे अशा गोष्टी खातो. आणि हा विषय फार म्हणजे भले तो कोणी ड्रिंक करो किंवा न करो, पण चकणा खाण्यामध्ये जी मजा आहे ती फार वेगळीच मजा असते. आणि त्यासाठी काही स्पेशल आयटम असे बनलेले आहेत की आपण आता नेहमी पार्टीला वगैरे बसतो त्यावेळेला पाहतो किंवा काय काय स्पेशल आयटम असतात की जे खास ड्रिंक बरोबर पिण्यासाठी आपण वापरतो. काही गोष्टी जमत नाहीत, काही स्पेशल गोष्टी आहेत, त्यातल्या काही गोष्टी एकदम फेमस आहेत. म्हणजे पुढे काही लोक बारला वगैरे गेले की त्या गोष्टी एकदम मागवणार म्हणजे मागवणारच. तर आपण तो संपूर्ण थोडाफार अभ्यास आपला जो एवढ्या वर्षाचा आहे दारूच्या बाबतीमध्ये किंवा ड्रिंकच्या बाबतीमध्ये, तर तो आज आपण थोडा वापर करून आज एक रील बनवणार आहे. रीलपैकी थोडंफार काम झालेलं आहे रीलवरती, तर तुम्हाला दाखवतो मी एक्झॅक्टली काय काय गोष्टी मी सजवल्यात त्या. तर तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल त्या गोष्टी. आणि रील ज्या वेळेला येणार आहे त्या रील तर तुम्हाला 100% भरपूरच आवडणार. कारण की मी तरी अजूनपर्यंत यूट्यूबच्या सोशल मीडियावरती अशा प्रकारची कुठली रील पाहिलेली नाही आहे. कदाचित मे बी हा नवीन ठरू शकेल किंवा लोकांना आवडेलसुद्धा, पण काय सांगू शकत नाही. काय आजकाल यूट्यूबच्या कॉन्टेंटमध्ये लोकांना काय आवडलं नाही काय नाही याचं आपण काहीच गणित करू शकत नाही. पण ठीक आहे, आपण एक प्रयत्न आपण चांगला केलेला तुम्हाला दाखवतो मी एक्झॅक्टली. बघा तुम्ही, आता मी हे करून तुम्हाला दाखवतो की हे बघा मित्रांनो, बघा तुम्ही इथे आता हे तर ॲक्च्युली काय हे नाही आहे, ड्रिंक नाही आहे. हे प्रिडेटर नावाचं एनर्जी ड्रिंक आहे मागवलेलं मी. कारण की त्याचा कलर जो आहे, ह्या लिक्विडचा जो कलर आहे तो साधारणतः कुठल्या दारूच्या आसपास म्हणजे कुठल्या ड्रिंकच्या आसपास येतो, त्यामुळे हे मागवलेलं मी. आणि तुम्ही बघू शकाल की चकली, चटणी हिरवी आणि लाल हे कॉम्बिनेशन बेस्ट आहे. मग आता जे व्लॉगला बघत असेल ते पण मला नक्की तुम्ही सांगा कमेंट करून की मी बोलतो ते योग्य आहे का किंवा काय म्हणून. पण तुम्ही नक्की कमेंट करा की तुम्हाला कसं वाटलं आहे सर्व गोष्टी. हे बघा, हे आपले शेंगदाणा आहे, मसाला शेंगदाणे, त्यानंतर मीठ लावलेलं किंवा चाट मसाला लावलेली काकडी, त्यानंतर एव्हरग्रीन मुगाची डाळ, आणि हा एक हे असं असतं पनीरला हे लावलेली आणि बर्फामध्ये ठेवलं असं नॉर्मली. तर हा एक पदार्थ आणि मध्ये ड्रिंक, ह्या सर्व एवढ्या गोष्टी असल्या ना तर मग जी पार्टीकडे जी मजा असते ती काही निराळीच असते मित्रांनो. हा आता एवढ्या गोष्टीचं असल्या मित्रांनो की मग एक जरा मजा येते की बाबा काहीतरी बाबा आहे. आणि मग ठीक आहे, नॉनव्हेजचा विषय वेगळा आला, नॉनव्हेजचं कारभारच वेगळा आला, पण ह्या गोष्टी फार महत्त्व देतात त्या ठिकाणी असतं, फार गरजेचं असतं. तर त्याची रील बनवलेली आहे. तर रील बघा, ब्लॉग तुम्ही नक्कीच आता बघत आहात तर ब्लॉगला सुद्धा रिप्लाय करा आणि तुमच्या कमेंट्समध्ये टाका मला की बाबा अजून यात कुठली गोष्ट राहिली की जी हवी होती, किंवा तुमच्या मनामध्ये असं कुठला एखादा वाटतो का विषय की असा एखादा विषयावरती एखादी रील बनली पाहिजे, तर ती पण मी नक्की बनवेल. आणि मी त्या रीलमध्ये ते मेन्शनसुद्धा करेन की बाबा ह्या व्यक्तीने असं एक आम्हाला सजेस्ट केलेलं की ह्या गोष्टीवरती रील बनवा, आणि त्यांच्या रिक्वेस्टमुळे ही आम्ही रील बनवलेली आहे. तर कमेंट करून सांगा मला की तुम्हाला कुठली रील बघायला आवडेल म्हणून. मी 100% पुढच्या 2-3 रीलमध्ये ती रील नक्की घेईन आणि त्या व्यक्तीचं नाव पण मी सांगेन की ह्या व्यक्तीने आम्हाला इन्सिस्ट केलेलं, मेसेज केलेला की बाबा तुम्ही ह्या गोष्टीची रील बनवा, आणि त्यांच्या मागणीनुसार ही रील बनलेली आहे. तर 100% कमेंट करा, तुम्ही कमेंटची वाट बघतोय मी. आणि चला ब्लॉग बघत राहा मित्रांनो, तुम्हाला पुढे पुढे बघता येईल काय काय होणार आहे. बाय बाय मित्रांनो. तर हे जे गोष्टी बनलेल्या आहेत तर दोघांना बोलवलेलं आहे बघा. इथे छोटे आलेलं आहे आणि आपल्याबरोबर आणले प्राण, दोघांचे त्यावेळेस पाहिलं आहे. काय तुम्ही पाहिलं सांगा मला. कारण की त्यांनी म्हणजे त्यांना सांगायची गरजच पडली नाही की मुळामध्ये हा कारभार काय असतो ते. मी तुम्हाला एवढं सांगितलं तरी की बाबा हे काय आहे, कशासाठी आहे, हे चकण्यावरून काय काय, पण त्या दोघांना एक्झॅक्टली समजलं काय आहे ते. त्यांचा ॲक्च्युली मुड ऑफ कशामुळे झाला की त्यांनी बॉटल पाहिली बाजूला, त्यामुळे त्याचा थोडंफार मुड ऑफ झाला. हां, तर त्यांचा कार्यक्रम आज करायचा प्लॅन होता. तिकडे छोटूचं महापासून बोलतो की हां छोटे मोठे सेटने गद्दारी करते, ये काय आहे, या पार्टीचा पुढे मुडच घालवला. पण ठीक आहे, आता सर्व लोक हे लोक आलेले आहेत. तर तुम्ही दोघांनी घ्या. लो थोडा लावतो खायला जरा थोडंसं. बरं ती फील नाही आहे पण थोडंफार तरी हे करूया आपण. चला छोटं जेवढं ले ना कुठे येतो काकडे एवढे झाले.
तर मित्रांनो आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही ब्लॉग बघत राहा. बाय बाय. आणि पैसे गोळा करतोय मित्रांनो. काय गोळा करतो चिल्लर? अरे तू चिल्लर गोळा करतो काय कर, तू चिल्लर गोळा कर. मित्रांनो इकडे आपलं सेट अजून तसंच आहे, सेटचं अजून कामकाज उतरलेलं नाही आहे आणि काहीतरी जळलेला का स्मेल येतोय. इथं आपलं जेवण आलेलं आहे, चपाती आणि भाजी आहे. बघूया आपण काय आहे. आणि इकडे बघा या साईडला कस्टमर्स बसलेले आहेत त्या साईडला. ठीक आहे, चला आपण इकडे जेवण घेऊया तोपर्यंत. मित्रांनो सेट अजून उचललेलं नाही आहे बघा. चला. आणि इकडे व्हाईटनर नाही आहे मित्रांनो. अरे इकडे आहे का ते दे मला. ते कुठे व्हाईटनर असणार आहे, इथे कसा पत्ता नाही आहे कुठल्या गोष्टीचा. इथे काय व्हाईटनर वगैरेचा पत्ता इथे नाही आहे. अरे हा ना, इथं काही नाही, इथं काय नाही व्हाईटनर वगैरे. तिकडून घे, फॉर्म भर रहे थे उस समय. पंकज भाईला बोलवतो, घेईल व्हाईटनर. चला मित्रांनो, आणि व्हाईटनर होतो आणि कुठं व्हाईटनर सापडत नाही आहे. आणि छोटू आपल्यासाठी चहा. छोटू कल का क्या रखा है प्लॅनिंग? कल का अपना आलू सूरन रखे हैं, हाँ, मूंग का गीला सब्जी, हाँ। दाल चावल चपाती और सलाद. आलू और सूरन का सूखा सब्जी है क्या? हाँ, नहीं तो हो सके तो चेंज भी कर सकते हैं, आलू की जगह ग्रीन पीस भी डाल सकते हैं सूरन क्यों? में. क्यों? अच्छा लगेगा तो. हाँ हाँ ठीक है, सूरन तो मिल जाएगा ना, बोला है ना. सूरन अभी ऑर्डर डालो, नहीं मिलेगा तो चेंज करूंगा सुबह. क्या करोगे चीज उसके जगह पे? चेंज उसके जगह पर वही दूधी डाल दूंगा. चलेगा, देख लो. नहीं मिला तो दूधी और चना दाल कर देना, है ना. कुछ ना कुछ तो चेंज करना पड़ेगा अपने को. या नहीं तो वो घोपला बहुत दिन हो गया, वो भी कर सकते हैं. अरे जिंदगी का भोपला हो गया, फिर भी भोपला चल रहा है. मित्रांनो बघा, चहाला मस्तपैकी ते वाफ सुटलेले आहे इथे मस्तपैकी. आणि आपण चहाचा आनंद घेऊया. इससे क्या होता है मालूम है, मेरा एक ऑब्जर्वेशन को बताऊँ मैं. ये लेमन टी ठीक है पेट के लिए, इससे दांत पीला होता है. दांत पीला होता है, नींबू हाँ देता है ना इससे. हाँ, दांत इससे ज़्यादा पीला होता है. वो मैं नींबू- तभी सोचूं मेरा दांत से इतना पीला क्यों हुआ, ये तो इसके वजह से पीला होता है वो ज़्यादा. नींबू उसमें नींबू से पीलापन आता है. नींबू से पीलापन आता है. चलो ठीक है, दिक्कत नहीं है. लोग बोलते हैं थोड़ा नींबू पीला- से सफा होता है, लेकिन नींबू से सफा नहीं. हाँ सफा नहीं होता, नींबू से काला होता है. हाँ, पीलापन आता है उससे. चला चला मित्रों, आपण चहा एंजॉय करूया. दांत हाँ साफ कर देते हैं. चल तुम लोग चलो, पैकिंग करो, मैं भी आ रहा हूँ लाइट बंद करके. आइसक्रीम लेके आइसक्रीम काय को? मोबाइल नया लिए ना. वाह वाह वाह, शाबाश. चलो ठीक आहे, आ रहा हूँ मैं. आवत आहे हम आवत आहे. चलो चला मित्रांनो, आयफोन की खुशी मोबाईल में पार्टी है भाई. मोबाईल घेतला म्हणून उससे मैं निपट लो. आईस्क्रीम हा ह्याने काय घेतलं, हा काहीच पार्टी देत नाही. मी 20 रुपयाचा आईस्क्रीम सुद्धा 1 रुपयाचा लॉलीपॉप देत नाही. हा तर 20 रुपयाचं आईस्क्रीम तरी आणलेलं आहे. हा असं करा बरं. हे देत आहे आजपर्यंत काही एखादा बोला देंगे सैलरी होने के बाद. दिया कुछ नहीं दिया. नाही द्या. त्याकडे कुठली गोष्ट आहेच नाही आनंदाची असं. त्याला आता आपण फ्लेवर भी इसमें भी. सर्व लोक थोडंसं आईस्क्रीम खाऊन आपण एन्जॉय करतोय. तर ठीक आहे, त्याला सर्वांना आईस्क्रीम खाऊ दे. ओके, थँक्स चलो, लॉट. बाय बाय. आपण भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग इथे बंद करतोय मी. नवीन ब्लॉग घेऊन, नवीन रील घेऊन. रील आमची आलेली रील नक्की बघा. आणि उद्या आमचा ब्लॉग पण बघा. ठीक आहे, चला बाय बाय.